माझी मुलं लहान असतानाचा प्रसंग आहे. तुमच्याही घरात असं घडतंय का बघा. मुलगा लहान होता तरी तिसरी चौथीला असेल आणि शाळेची कसली तरी फी भरायची होती. मग मला घरात म्हणत होते की तू जा पैसे घेऊन, तू जा तो पाडे. मी म्हणलं नाही नाही असू दे, देऊन येतोय तो नीट, जा रे बाळा व्यवस्थित नाही. हा बरं म्हटलं आणि त्याच्याकडे मी ते फीचे पैसे दिले. फीचे पैसे किती होते? तब्बल 2000. त्यावेळेला हा जवळजवळ 15-16 वर्षापूर्वी 2000 रुपये पैसे होते. आणि मुलगा ते 2000 रुपये घेऊन गेले आणि घरातल्यांनी सांगितल्याप्रमाणे बोलल्याप्रमाणे त्याच्याकडून पैसे पडले. बापरे, 15-16 वर्षापूर्वी 2000 रक्कम म्हणजे तशी फार मोठी होती. आणि ते 2000 रुपयाचं नुकसान सोसणं माझ्या सुद्धा परिस्थितीला मानवणारं नव्हतं. मग काय, घरात सगळ्यांचं तोंड सुरू झालं. तुला सांगत होतो ना आम्ही पैसे त्याच्याजवळ देऊ नको, पाडले त्यानं पैसे, आता बसा. सासू सासऱ्यांनी बोलायला चालू केलं. सांगत होतो तुला, हिचा लाड आहे सगळा, पोरांच्या हातात काय द्यावं काय नको, पैसे आता 2000 रुपये पोराकडे देतात का, दिले पाडले पैसे, आता बघा तुमचं तुम्ही. घरात असं कोणी नव्हतं की जे मला रागवलं नाही. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की पुढे मी काय निर्णय घेतला असेल. दुसऱ्या दिवशी एक 8 दिवस जाऊ दिले आणि 8 दिवसानंतर परत मी 2000 रुपयांची जमवाजमव केली. आणि माझा मोठा मुलगा वल्लभ, त्याला म्हटलं हे घे पैसे, मॅडमना देऊन ये. तो घाबरला, म्हणलं नाही नाही मी नाही आई देणार पैसे, मागच्या वेळेला माझ्याकडनं पैसे पडले, मी नाही देणार पैसे. आता रडायला लागला, आई तुला सगळे रागवतील, माझ्याकडनं मागच्या वेळेला पैसे पडले, आता पण जर पडले तर सगळे तुला रागवतील. नाही बाबा, माझ्या हातनं पैसे पडतात आई, मी नाही देणार. त्याला जवळ घेतलं, त्याला म्हटलं वल्लभ हे बघ, आता हे 2000 रुपये तूच देऊन यायचेस. तू जर व्यवस्थित देऊन आलास तरच माझ्यावरती लागलेला हा डाग पुसला जाईल आणि तुझ्यावरती लागलेला पण हा डाग पुसला जाईल. 2000 रुपये आपण परत भरून काढू, पण तू घाबरून बसलास तर ते मात्र भरून काढता येणार नाही. मुलाला थोडं मायेने समजावलं, जवळ घेतलं, विश्वासाने त्याच्या हातात ते 2000 रुपये ठेवले आणि त्याला सांगितलं हे पैसे मॅडमकडे द्यायचे. त्या मुलानं ते पैसे हातात घेतले, अशी घट्ट मूठ पकडली आणि इतक्या जबाबदारीने त्याने ते पैसे नेले आणि मॅडमकडे दिले. मॅडमचा मला लगेचच फोन आला. त्याच्या शेटे मॅडम क्लास घ्यायच्या, त्या शेटे मॅडमचा मला लगेचच फोन आला. मॅडम अहो वल्लभकडे तुम्ही परत 2000 रुपये दिले, मागच्या वेळी त्याच्याकडून पडले होते, किती रडला होता तो, 8 दिवस किती अपसेट होता, आणि परत तुम्ही त्याच्याकडे 2000 रुपये दिले, कमाल आहे बाबा तुमची. तेव्हा मी त्यांना म्हटलं ते 2000 रुपये म्हणजे त्याच्या आयुष्यासाठी शिकवण होती की पैसे पाडल्यानंतर कसं नुकसान होतं. आपले फीचे पैसे गेले, आपल्या आई वडिलांच्या कष्टाचे पैसे गेले, आपल्या आईला सगळ्यांचे बोलणे बसले, आठवडाभर आपल्याला फी न दिलेल्या मुलांच्या रांगेत उभं राहावं लागलं. या सगळ्या गोष्टी 2000 रुपयात मी विकत घेतल्या मॅडम. आणि आता जर मी त्याच्याकडे 2000 रुपये न देता जर मी स्वतः आणून दिले असते तर माझ्या मुलाचा कॉन्फिडन्स मी घालवला असता, त्याच्या मनातला त्याच्या हातातला कॉन्फिडन्स मी घालवला असता. आणि 2000 रुपये परत त्याच्याच हस्ते तुम्हाला दिल्यामुळं त्याचा तो कॉन्फिडन्स आता तसाच राहिलाय. संध्याकाळी घरी आल्यानंतर तो टनाटन उड्या मारायला लागला, घट्ट मिठी मारली, आई मी 2000 रुपये दिले, आई मी 2000 पाडले नाहीत, आई मी नीट दिले, आई मी आता शहाणा मुलगा आहे ना. त्या दिवसापासून माझ्या मुलानं 2000 रुपयेच काय 2 रुपये सुद्धा कधी पाडले नाहीत. 2000 रुपये पाडल्याबद्दल बोलणे खाणारा माझा मुलगा आज लाखो रुपयांचे व्यवहार स्वतःचे स्वतः एकटे करू शकतो, देश विदेश एकटा फिरू शकतो. एक आई म्हणून मी जर त्यावेळेला तो निर्णय घेतला नसता, त्याला चुकू दिलं नसतं, त्याच्या चुकीवरती योग्य निर्णय घेतला नसता तर कदाचित माझ्या मुलाचा आत्मविश्वास त्यावेळी हरवला असता. मी माझ्या स्वतःच्या प्रसंगातून सांगते की पालकांनो, आपल्या मुलांना चुकू द्या. त्या चुकांवरती आपण कसं रिॲक्ट होतो, आपण काय निर्णय घेतो, त्यावरती मुलं पुढं कसं घडणार हे घडत असतं. छोटं मोठं नुकसान त्यांना जवळ घेऊन समजावून सांगा, नक्कीच मुलं पुढच्या वेळी चुकलेली गोष्ट जबाबदारीनं आणि व्यवस्थित करतात. मुलांना चुकू द्या, चुकल्याशिवाय मुलं घडणार नाहीत आणि चुकीतून आयुष्यभरासाठी धडा शिकतात. पालक बंधू भगिनींनो, तुम्हाला मी घेतलेला हा निर्णय कसा वाटला मला कमेंट करून कळवा. भेटूया अशाच पॅरेंटिंग, सोशल, मोटिवेशनल आणि स्टोरी टेलिंग बद्दलच्या इंटरेस्टिंग अशा पुढच्या व्हिडिओ. तोपर्यंत या शेंगा खायला, शेंगा फोडल्या तुमच्या बरोबर बोलत बोलत, या तोपर्यंत शेंगा खायला.